नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. अशातच नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेरमतमोजणीची मागणी मान्य झाली आहे. सुधाकर बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5% केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5% केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे सुधाकर बडगुजर यांना सूचना पत्र दिले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या सीमा हिरे विजयी झालाय, तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहे. सीमा हिरे यांना 1,41,225 मते मिळाली आहेत, तर सुधाकर बडगुजर यांना 73,651 मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला 46,649 मते मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.